फार सुंदर रीतीने आयोजन केला. असे कार्यक्रम आपले रेग्युलर होतच असतात आणि आपण दरेक कार्यक्रमामध्ये काही ना काही नवं इथे माहिती त्याला काहीतरी घेण्याला घेऊन जातो. तसंच आज आपलं छत्रपती शिवाजी महाराजांना आपण लक्षात करून राहिलोय. त्यांनी कशा रीतीने समाजासाठी उद्धार केला. स्वराज्य स्थापन हे तर छत्रपतींचं स्वप्न होतं आणि झालंच, पण त्याच्याबरोबर एज्युकेशन, कसं शिक्षण असावं, कसं आपण महिलांना, पोरींना, आई वडिलांना कशा रीतीने आपण सक्षम बनवू शकतो, त्याच्यावरती पण त्यांनी फार हे केलं होतं. आपण पुष्कळ नाटकांमध्ये, पिक्चरांमध्ये पण शिवाजी महाराजांविषयी आपण बघितलं, आपण ऐकलं की कसं ते महिलांचा किती ते रिस्पेक्ट करायचे आणि दुसऱ्यांना पण करायला लावायचे. जे मुस्लिम मुघल होते त्यांनी पण हे स्वीकारलं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं महिलांचं रिस्पेक्ट करणारं कोणी झाला नाही आणि असणार पण नाही, आणि त्यांनी ते करून दाखवलं होतं. कुठे पण आक्रमण झाले तर त्यांनी महिलांना कधीच कोणत्या पण रीतीची खरोच पण येऊ दिली नव्हती. मग ते हिंदू असो, मुसलमान असो का कोणी पण असो. तर हे आपल्याला त्यांच्याकडून शिकायचं आहे आणि ते पण आपल्याला पण करून दाखवावं लागेल. ते महिलांना रिस्पेक्ट करणं हे आपल्यासाठी फार जरुरी आहे आणि ते करायला हवं. दुसरं, शिक्षणाची गोष्ट करावी तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण सर्वांनी ऐकलंच असेल की त्यांनी मराठी शिक्षण आणि त्याच्यामध्ये पण संस्कृतला पुष्कळ महत्व दिलं होतं. संस्कृत शिक्षण, मराठी शिक्षण हे फार त्यांनी प्रमोट केलं होतं असं आपण म्हणतो. बरोबरच मॅनेजमेंट लेवल त्यांनी तरी त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं की मराठी माणूस हा जन्मजात हुशार मनुष्य आहे आणि ते दुनियाने कायम स्वीकारलाय. आणि म्हणूनच तुम्ही बघा की छत्रपती शिवाजी महाराज जिथे पण जायचे त्यांचे आपण त्यांना म्हणतो त्यांच्या सैनिकांबरोबर, तर तिथे मराठी माणसं त्यांचे कागद कलम घेऊन हमेशा त्यांच्या बरोबर असायचे. किती वेळेला आपण अशा रीतीने ऐकतो पराभव की मराठी माणसं असतात जे फक्त लिखापट्टीचे काम करणारे असतात, पण भाऊ आम्ही मॅनेजमेंट करणारे लोक आहेत, आम्ही लिखापट्टी करणारे लोक नाही. का बरं असं झालं की मराठी लोकांनी बिझनेसवरती त्या काळी लक्ष नाही दिलं. का बरं मराठी माणूस नोकरीच करत राहतो, तर एक त्याचं मुख्य कारण आहे की त्याच्याकडे ती हुशारकी होती मॅनेजमेंट करायची आणि ते सगळ्या वस्तूंना कशा रीतीने नोंद करायची, कुठे काय करायचं, ते मराठी माणसाची ही एक नैसर्गिक त्याच्यामध्ये एक हा गुण होता. आणि म्हणून आम्ही कागद आणि कलम हमेशा आमच्या बरोबर ठेवला होता. पण त्याबरोबर मराठी माणसाला आपल्याला स्किल डेव्हलप पण तेवढेच करावे लागणार. त्या काळी सुरू झालेली ही एक विचारधारा होती. आजच्या काळी याला आपल्याला सगळ्यांना याच्याविषयी फार लक्ष द्यावं लागणार की आपण शिक्षणामध्ये पण पुढे व्हायचं, पण आपण स्किल डेव्हलपमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट याच्यामध्ये पण आपलं कंट्रीब्युशन हवं. मी आधी पण एकदा इथे आलो होतो तेव्हा पण ह्या विषयावरती अमुक चर्चा झाली होती की आपण बिझनेस डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट मध्ये कशा रीतीने पुढे यावं. तर मराठी माणूस हा आपण म्हटलं त्याप्रमाणे की हुशार आहे, पण कुठे लेक ऑफ गायडन्स, कारण माहितीचा अभाव, लेक ऑफ इन्फॉर्मेशन हे किती वेळेला आपल्यामध्ये बघायला मिळतं. तर त्याच्यासाठी आपण या असं सगळ्या माहिती आपल्या युवान जे आहे, जे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहे, त्या ज्या महिला आहेत, त्यांना ह्या सगळ्या माहिती आपण द्यावा. आपण आज एक संकल्प करावा की या सगळ्या माहिती आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांना देत राहू. पुढे कोणत्या परीक्षा वगैरे होत राहतात मॅनेजमेंट लेवलवरती, गव्हर्नमेंट लेवलवरती, UPSC, GPSC त्याची माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यावी. आपल्या ग्रुपमध्ये विद्यार्थी असो ना असो, पण आई वडील तर आहेतच. आपले 3-4 मोठे मोठे ग्रुप मराठी लोकांचे जे आहेत, तर त्याच्यामधून या सगळ्या माहिती आपण द्यायला पाहिजे. आपल्या अमुक एक वर्कशॉप व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड पण आपण थोडंफार काम इथे करायला हवं. पुष्कळ परीक्षा आहे ज्याच्या माहिती पण नसतात की इझिली त्याच्यामध्ये आपण क्रॅक करू शकतो. विद्यार्थी BSc, MSc, BA वगैरे होतात, कोणी इंजिनियर होतात, पण त्याच्यानंतर पुढे काय करावं, तर ही माहिती आपल्या दरेक विद्यार्थ्याला, आपल्या समाजाच्या दरेक बाळाला ही माहिती मिळायलाच हवी. आईबाबांना ही माहिती आपण पोहोचवायचा प्रयत्न करू. विद्यार्थ्यांना पण काही पण पुढे गरज असेल तर त्यांनी पण आम्हाला संपर्क करावा आणि या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे आहे
आता कोणत्या एक्झाम मध्ये आपण बँकिंग क्षेत्राची एक्झाम आहे किंवा मिलिटरीसाठी जे अग्निवीर वगैरे आता पुष्कळ प्रचलित या सगळ्या परीक्षा आहे देशाची सेवा करण्यासाठी पण आपल्याला एक स्टेटस पण मिळत आहे आणि आपल्याला चांगला पगार वगैरे काही आपल्याला कमाणी पण त्याच्याने होते. तर असे ड्युअल आपले पुष्कळ पर्पज आपण सॉल्व्ह करू शकतो. या पुष्कळ सगळ्या माहिती आहे. जर एक एक परीक्षेची गोष्ट करायला गेलो तर संध्याकाळ होऊन जाईल. टाइम थोडा कमी असल्यामुळे मी फक्त ते इंट्रोड्यूस करतोय की ह्या सगळ्या परीक्षांवरती आपण सगळ्यांनी लक्ष द्या. पुष्कळ सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे असतात ज्याच्यामध्ये महिलांना पुष्कळ बेनिफिट आहे. तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तरी पण पुष्कळ सबसिडी वगैरे असते. तुम्हाला रेंटवरती जागा घेतली असेल तरी पण गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करते. ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देऊ आणि ही माहिती जितकी होईल तितकी आपल्या समाजाच्या दरेक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्याला आपण सर्व मिळून मदत करायची आहे. हा आपण एक संकल्प घेऊ. तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मी माझी माहिती पण काही पण कोणाला पटकन